दोन वेगवेगळ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रजिस्ट्रेशन, चेसिस आणि इंजिन नंबर एकच आढळल्यानंतर कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं जिल्ह्यातील सर्व टेम्पो ट्रॅव्हलरची तपासणी मोहीम सुरू केली. या तपासणीमध्ये काही संशयित वाहनं आढळून आली. या संशयित वाहनांची माहिती टेम्पो ट्रॅव्हलर उत्पादक कंपन्यांकडे मागवण्यात आली. मात्र कागदी घोडी नाचवण्यापलीकडे यातून पुढं काहीच होताना दिसत नाही. एकाच नंबरची दोन व्यावसायिक वाहनं चालवण्याचं धाडस करत शासनालाच थेट गंडवणाऱ्यांवर इतक्या दिवसांमध्ये कारवाईच होत नसल्यानं सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. आरटीओच्या तपासणीमध्ये संशयास्पद आढळलेल्या वाहनांबद्दल संबंधित कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे, पण या उत्पादक कंपन्यांनी आरटीओच्या पत्रांना दाद दिलेली नाही. 50 ते 60 वाहनांची पुनर्तपासणी केलेली आहे. तर त्याच्यामधले बहुतांश सर्वच वाहनांची माहिती आपण कंपनीकडे मागितलेली आहे की ह्याच्यामधलं पंच जेन्युइन कोणता आणि याच्यामध्ये बनावटीकरण केल्याचं तुम्हाला काय वाटतंय. तर सुरुवातीला आपण स्पेसिफिक ते विचारलं नव्हतं की याच्यामध्ये मॅन्युअल पंच तुम्ही कोणत्या सालापासून सुरू केला आणि मशीन पंच कोणत्या सालापासून, इतकंच आपण माहिती मागवली. पण त्याला माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी काय सांगितलं, स्पेसिफिक विचारा आम्हाला. त्यामुळे आता आम्ही स्पेसिफिक आमच्याकडे जे नोंद आहेत, जे फोटोग्राफ अवेलेबल आहेत काढून ठेवलेले, त्या देऊन आपण स्पेसिफिक आता विचारणा करतोय. आरटीओनी ज्या वाहनांचे चेसिस नंबर मॅन्युअल पद्धतीनं पंच केल्याचं दिसतंय, अशा वाहनांची माहिती संबंधित कंपन्यांच्या सर्व्हिस इंजिनियरकडे दिली आहे. मला काय सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. मग आम्ही डीलरच्या थ्रू त्यांच्याशी, त्यांचे जे मेन सर्व्हिस इंजिनियर आहेत त्यांच्याशी फोनवरती बोललो. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जे प्रत्यक्ष इन्स्पेक्शन करू त्याचे फोटोग्राफ्स आणि हे तुम्हाला प्रोव्हाइड करू. ते बघून तुम्ही प्लॅन्टशी कोऑर्डिनेट करून प्लॅन्टमधून आम्हाला ही नक्की माहिती द्या की पर्टिक्युलर जे चॅसेस नंबरचे फोटोग्राफ आम्ही प्रोव्हाइड करतोय ते जेन्युइन आहेत, तुमच्या कंपनी लेवललाच ते पंच केलेले आहेत की त्याच्यामध्ये काय टॅम्परिंग आढळतं. तर त्यांनी ते आम्हाला कमिट केलेलं आहे की पर्टिक्युलर तुम्ही आम्हाला मेल करा. तो मेल जे लोकल डीलर आहेत त्यांच्या थ्रू करा. त्याच्याबरोबर तुम्ही मेलला त्या अटॅचमेंट जोडा की जे फोटोग्राफ वगैरे आहेत त्याच्यावरून बघून आम्ही तुम्हाला पर्टिक्युलर गाडी चा पंच योग्य आहे, तो बनावट आहे की कंपनीच्या लेवललाच तो केलेला, हे आम्ही सांगू. एकाच नंबरची दोन व्यावसायिक वाहनं चालवत शासनाला लाखो रुपयांचा चुना लावणं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्यानुसार यासाठी कठोर शिक्षेची तरतूदसुद्धा आहे. पण कंपन्यांकडून माहिती घेण्याच्या पुढं आरटीओकडून कारवाईची गाडी मात्र पुढं सरकताना दिसत नाही.